मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची टायपिंगची परीक्षा होणार आहे. तर त्यासाठी नेमका किती शब्दाचा आणि किती लाईनीचा पॅसेज आपल्याला येतो, त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आणि प्रोफार्मा म्हणजेच या ठिकाणी डेमो आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहणार आहोत. त्याचप्रमाणे बॅकपेजचा वापर करावा किंवा नाही ती देखील माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा जो पॅसेज आहे आपण तयार केलेला आहे आणि तुम्हाला हा पॅसेज टोटल 10 मिनिटामध्ये पूर्ण पॅसेज तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. तर अशा प्रकारचं पॅसेज तुम्हाला लाईव्ह एक्झाममध्ये येत असतात. आता या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जो लाईन स्पेसिंग आहे आपण या ठिकाणी जास्त घेतलेलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एक्झाममध्ये म्हणजे टायपिंगच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 3 पेजचं या ठिकाणी पॅसेज येऊ शकतो म्हणजे येतोच. कारण जे लायनिंग स्पेस असते, ते लायनिंग स्पेस त्यांनी जास्त ठेवलेला असतो. म्हणजे अंतर एका लाईनीमध्ये जो अंतर असतो तो त्या ठिकाणी जास्त असतो. त्याच्यामुळे आपल्याला पॅसेज हा मोठा वाटतो आणि त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स हा वीक होतो. तर त्या प्रकारचं न करता जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल 400 शब्द तेवढेच तुम्हाला त्या ठिकाणी शब्द काय करायचे असतात, टाइप करायचे असतात. तर या पॅसेजमध्ये जवळपास 35 लाईनी असतात आणि या 35 लाईनी केवळ 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाइप करायचे असतात. तर मित्रांनो, ते कसे करायचं? तर या ठिकाणी पहा, आपण ॲज इट इज ॲक्युरेट सर्व माहिती घेऊन ज्या पद्धतीने एक्झामला पॅसेज येऊ शकतात, त्या पद्धतीने आपण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते पॅसेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून याची प्रिंट काढून तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. आता प्रॅक्टिस करत असताना हे जो पॅसेज आहे मित्रांनो, तर तुमचे 8.5 ते 9 मिनिटामध्ये पॅसेज आपण जे पॅसेज तुम्हाला प्रोव्हाईड करालो 8.5 ते 9 मिनिटामध्ये तुमचे पॅसेज पूर्ण कंप्लीट झालं पाहिजे. जेणेकरून एक्झाममध्ये 8च मिनिटामध्ये तुमचा हा पॅसेज विथ ॲक्युरसीने कव्हर होऊ शकतो. म्हणजेच कव्हर होतो. जरी कव्हर झाला नाही, ॲक्युरसी जर तुमची 100% असेल, 10 मिनिटं जरी लागले तर काहीही हरकत नाही. 10 मिनिटामध्ये पूर्ण पॅसेज तुमचे त्या ठिकाणचे कव्हर होतात. त्यामुळं तुम्हाला इतर ठिकाणी कोणत्याही ठिकाणचे कोणतेही पॅसेज घेऊन रँडमली जर तुम्ही तयारी केली, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली कॉन्फिडन्स येणार नाही. जेणेकरून मार्क या ठिकाणी तुमचे कमी होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण ॲज ॲक्युरेट पॅसेज तयार केलेले पॅसेज बाय करा. हार्ड कॉपी घ्या आणि त्याची तुम्ही स्क्रीनच्या बाजूला ठेवून त्या ठिकाणी तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. आता यामध्ये महत्त्वाचं असं आहे मित्रांनो, बॅक पेजचा वापर करायचा आहे की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, प्रॅक्टिस करत असताना जो बॅक पेज आहे, त्या बॅक पेजवर चिकटपट्टी तुम्ही लावून ठेवा. बॅक पेजचा तुम्हाला कोणत्याही हालतीमध्ये वापर करायचा नाही. जर तुम्ही बॅक पेजचा वापर केला, तर पास होण्याची शक्यता किंवा गॅरंटी नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या भरतीमध्ये हायकोर्टच्या टायपिंगमध्ये कोणत्याही हालतीमध्ये बॅक पेजचा वापर करायचा नाही. अजून तुमच्या काही समस्या असेल टायपिंग संदर्भामध्ये कोणतेही प्रॉब्लेम असू द्या, तर तुम्ही कमेंट्स करा. त्याचप्रकारे Telegramचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. Instagram आहे सबस्क्राईब करा. WhatsApp नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही मेसेज देखील करू शकता आणि आपले पॅसेज घेऊन तयारीला लागा आणि लवकरात लवकर पोस्ट तुमच्या हातामध्ये आहे. फक्त मेहनत करायची आता तुमची गरज आहे.